नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. वीरसाध्वी दुर्गाबाई देशपांडे यांची त्यागमय जीवन नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन सोनांबे गावचे सरपंच जनार्दन पवार यांनी केले. ते ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वीरसाध्वी दुर्गाबाई देशपांडे यांच्या स्मारकावर जनता विद्यालयाने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर, सोनारीचे सरपंच नामदेव शिंदे, आत्माराम कडभाने, कचरू पाटील पवार, ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, सोपान पवार आदी यावेळी उपस्थित होते. जॅक्सन खून खटल्यात हुतात्मा अनंत कानेरे यांच्याबरोबर फासावर गेलेल्या शहीद विनायक देशपांडे यांच्या दुर्गाबाई या पत्नी होत असे ते म्हणाले. पती देशासाठी फाशी गेल्यानंतर इंग्रजांनी त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली. अशा वेळी नातेवाईकांच्या आश्रयाने दुर्गाबाई सोनांबे गावात शेवटपर्यंत राहिल्या. या गावातच त्यांनी देहत्याग केला. त्यांच्या कार्याची व त्यागाची आठवण राहावी म्हणून इतिहास संशोधक कैलासवासी सुमंतभाई गुजराती यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी दुर्गाबाई देशपांडे यांचे स्मारक उभारले असे त्यांनी सांगितले. क्रांती दिनानिमित्त स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्याचा विद्यालयाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं ते पुढे म्हणाले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गाबाई देशपांडे यांच्या स्मारकावर सरपंच जनार्दन पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. विद्यालयातील गीत मंचाने राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी क्रांतिकारांनी मानवंदना दिली. ढोल पथकासह स्काउट गाईड सहभागी झालेल्या या अभिवादन मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी आभार मानले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सोनांबे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.